काही तरुण धबधब्याखाली भिजत होते। यावेळी अचानक पोलिसांची एंट्री झाली। यानंतर पोलिसांनी जे काही केले ते पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही घटना कर्नाटकातील चिकमंगळूर अलेखान फ्लॉक्स चारमाडी येथील आहे। चिकमंगळूरमध्ये आकर्षक धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तिथे येत असतात। मुडिगेरे परिसरात कोटिगेहारा ते चारमाडी घाट रोड दरम्यान अनेक सुंदर धबधबे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात। काही झरे किंवा धबधब्याजवळ जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे, मात्र त्यानंतरही काही पर्यटक बंदी असलेल्या धबधब्यावर पोहोचले आणि भिजण्याचा आनंद घेत होते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि भिजणाऱ्या लोकांचे कपडे गोळा करण्यास सुरुवात केली। पोलीस धबधब्याजवळील लोकांचे कपडे घेऊन काही अंतर खाली उतरले। यावेळी त्यांच्या मागोमाग भिजणारे तरुण आले। त्यांनी पोलिसांकडे विनवणी करत कपडे मागण्यास सुरुवात केली। यावेळी पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले आहे, पण जसे पोलीस कपडे घेऊन निघाले तसं तरुणांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून येत आहे। पोलिसांनी तरुणांना कडक ताकीद दिली आणि शेवटी त्यांचे कपडे परत केले। भविष्यात पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे सर्व तरुणांनी सांगितले। त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले। आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत।